तर बघा आपला भारत देश हा आपण विविधतेने नटलेला देश म्हणून ओळखतो, बरोबर। आपल्या भारत देशामध्ये अनेक जाती धर्माचे लोक जे आहेत ते एकत्रित राहतात। आपल्या भारत देशामध्ये प्रत्येक जाती धर्माचे सण उत्सव जे आहेत ते साजरे केले जातात। बहुभाषीय लोक राहतात, बरोबर, म्हणजे अनेक भाषा जे आहेत त्या आपल्या भारतामध्ये बोलल्या जातात, ठीक आहे। तर म्हणजेच काय तर भाषा आणि धर्म या एक वैशिष्ट्यामुळे आपला भारत देश जो आहे तो ओळखला जातो। आणि भाषा आणि वैशिष्ट्य या तत्वाचं किंवा या वैशिष्ट्याची दखल घेऊन संविधानाने सर्व धर्म समभाव हा जो हे जे तत्व आहे ते स्वीकारले, बरोबर। तर आपल्या भारतामध्ये असे कोणकोणते विविध जाती धर्माचे लोक राहतात तुम्हाला माहिती आहे? कोणकोणते आपल्या भारतामध्ये जाती धर्म आहेत? मराठा लिंगायत, बरोबर, हिंदू मुस्लिम, बरोबर, अजून आहे शीख आहे, ईसाई आहे, बरोबर। तर या प्रत्येक जाती धर्माचे जे काही सण उत्सव आहेत, ज्या काही भाषा आहेत, रूढी परंपरा आहेत, त्या प्रत्येकाच्या मध्ये विविधता असलेली आपल्याला बघायला मिळते आणि अशा विविधतेने नटलेल्या देशामध्ये आपण राहतो, बरोबर। तर आज आपण या सगळ्या धर्मांचा अभ्यास करण्यासाठी एक खेळ खेळणार आहोत, ठीक आहे। तर तुमच्यामध्ये मी काही विद्यार्थ्यांचे गट करणार आहे आणि त्या प्रत्येक विद्यार्थिनीला एका धर्माविषयी किंवा धर्मग्रंथांविषयी, धर्मसंतांविषयी माहिती तुम्ही काढायची आहे आणि ती सादर करायची आहे, ठीक आहे। तर तुम्ही संत कबीर यांच्याविषयी माहिती मिळवायची आहे आणि सादर करायची आहे। तुम्ही गुरु नानक यांच्याविषयी माहिती मिळवायची आहे। तुम्ही बसवेश्वरांच्या विषयी माहिती मिळवायची आहे, ठीक आहे। तर तुम्हाला 2 मिनिटाचा वेळ दिला जाईल, त्या वेळामध्ये तुम्ही तुमची माहिती तयार करायची। कोण चालेल? तुम्ही चालेल? मी संत गुरु नानक यांच्याविषयी माहिती सांगणार। संत गुरु नानक देवजी हे शीख धर्माचे संस्थापक होते आणि ते पहिले गुरु होते शीख धर्माचे। त्याच्यानंतर त्यांनी एकेश्वरवादाचा संदेश दिला, म्हणजे ईश्वर एकच आहे असा संदेश त्यांनी दिला होता। त्यानंतर त्यांनी मानवतेचा पुरस्कार केला, स्त्री पुरुष असा भेदभाव न करता त्यांच्यामध्ये समानता मांडण्याचं काम त्यांनी केलं, जातीपातीमध्ये फरक करू नका असं त्यांनी सांगितलं। आणि त्यांनी जे शिकवलं त्याच्यामध्ये भजन, श्लोक हे जे आहेत जे गुरुवांनी असं आपण त्याला ओळखतो आणि ते ग्रंथ गुरु साहिब या ग्रंथामध्ये समाविष्ट आहे। छान। मी संत कबीरांविषयी माहिती काढलेली आहे। कबीर हे उत्तर भारतातील एक सुप्रसिद्ध संत आणि कवी म्हणून ओळखले जातात। संत कबीरांचा जन्म ज्येष्ठ शुक्ल पौर्णिमा इसवी सन 49 साली झाला असे काही जण मानतात, तर इसवी सन 1999 मध्ये झाला असे काही जण मानतात। महान संत कबीर हे म्हणजे काळाच्या पुढे असं वागणारे होते, म्हणजे त्यांना धर्मच होता आणि अंधश्रद्धा यावर विश्वास नव्हता, त्यावर त्यांनी विरोध केला होता आणि भारताला जितकं ह्या धर्मठिकाणांपासून वाचवता येईल याचा त्यांनी प्रबोधन आपण कविता जास्तीत जास्त किंवा दोहे असे त्यांनी कबीरांनी लिहिले। कबीरांचे दोहे हे प्रसिद्ध भारतामध्ये आहेत। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना संत कबीरांना आपले गुरु म्हणून ओळखलेलं म्हणजे त्यांनी मानलेलं आहे। आणि सत्य विज्ञान यावर त्यांचा जास्त विश्वास, अंधश्रद्धेवर नाही तर विज्ञानामुळे आपला भारत प्रगत होईल यावर जास्त संत कबीरांचा विश्वास होता। अगदी छान। तुम्ही? संत बसवेश्वर यांच्याविषयी माहिती। संत बसवेश्वर यांचा जन्म इसवी सन 1105 ते 1165 या साली झाले होता। त्यानंतर कर्नाटकातील संत समाजसुधारक होते, त्यांनी हिंदू धर्म जाती व्यवस्थेतील अनेक त्याचबरोबर महात्मा बसवेश्वर महाराज हे
तर आज तुम्ही तिघींनी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे वेगवेगळ्या संतांची, त्याचबरोबर धर्मसुधारकांची आणि वेगवेगळ्या धर्माची माहिती अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सांगितली आहे. तर अशा पद्धतीने आज आपण